नमस्कार मित्रांनो, आता मी आहे आपल्या डब्ल्यू मॅक्सच्या या इक्वेशनमध्ये. तुम्ही बघू शकताय की थर्मोडायनॅमिक्समधलं हे वेल नोन इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये किंवा ज्या इक्वेशनवरती सतत न्यूमेरिकल्स विचारले जात आहेत. सो डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला आहे -2.303 NRT log to the base 10 of P1/P2. सो मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगणार आहे तर या न्यूमेरिकलबद्दल नाही सांगणार, तर याच्यामध्ये आलेले कॅल्क्युलेशन आहे जे की लॉग संदर्भात आहे. पहा, इथं तुम्ही बघू शकताय की एका ठिकाणी तुम्हाला हा जो आहे लॉग ऑफ ही व्हॅल्यू होती, तर त्याचा तुम्हाला समोरच्या नंबरचा अँटी लॉग घेतला तर इकडच्या नंबरचा लॉग निघू शकतो. सो ह्याचा लॉग काढण्यासाठी पहा, हा जो नंबर आहे 100 kPa/P2, तर याचा लॉग काढण्यासाठी आपल्याला ह्या कॅल्क्युलेशनचा काय करावं लागतो आहे, अँटी लॉग बघावं लागतो आहे. पण तुम्ही जर पाहिलं तर हा जो आहे -0.4206 आहे. सो निगेटिव्ह नंबर आहे आणि या निगेटिव्ह नंबरचा आपल्याला जो अँटी लॉग आहे तो बघायचा असेल तर तो नेमका कसा काढतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सो बघूया आपण निगेटिव्ह नंबरचा अँटी लॉग कसा काढतात ते. तर मित्रांनो पहा, आता आपण अँटीलॉग बघतोय -0.4206 या नंबरसाठी. तर लक्षात ठेवा, निगेटिव्ह नंबरचा अँटीलॉग बघताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट कुठली काय करायची तर कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय करायचे, तुम्हाला -1 ॲड करायचं आहे. परत एकदा सांगतो, कॅरेक्टरिस्टिकमध्ये तुम्हाला काय ॲड करायचं आहे, -1 ॲड करायचं. ठीक आहे. आणि मॅन्टिसामध्ये तुम्हाला ॲड काय करायचं आहे तर +1 ॲड करायचं. तर आता तुम्ही बघू शकता आपली कॅरेक्टरिस्टिक किती आहे, इथं -0 आहे, हो की नाही. सो 0 आहे. सो कॅरेक्टरिस्टिकमध्ये -1, मग आपण काय करूयात, 0 -1 ॲड करतोय मी, -1. तर तुम्ही बघू शकताय हे किती होऊ शकतं, 0 -1 ॲड केला तर हे येईल -1, हो की नाही. आता आपण त्याचप्रमाणे या मॅन्टिसामध्ये +1 ॲड करतो. हे +1 जर तुम्ही ॲड केलं 1.0000 +1 ॲड करतो मी याच्यामध्ये. आपला जो मॅन्टिसा आहे मित्रांनो तो काय आहे, निगेटिव्ह आहे. हे पहा, हे निगेटिव्ह 0 -0. हा मायनस याला पण येईल -0.4206. सो हे जर सबस्ट्रॅक्शन आपण केलं तर याचा ॲन्सर येईल. पहा, याचा ॲन्सर काय आलेलं आहे, 0.5794. म्हणजे सध्या आता आपल्याकडे ॲन्सर काय आहे, 0.5794. तर आता तुम्ही बघू शकताय हा आपला टोटल नंबर, हा -1 कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणजे 12 घेतला आणि 12.5794. आता आपल्याला याचा अँटीलॉग बघता येऊ शकतो. सो आपण आता अँटीलॉग कसा बघायचा आहे, 0.57चा 9/4 मध्ये अँटीलॉग बघणार आहे. पहा, हे पहा 0.57चा आपण अँटीलॉग बघतो मित्रांनो. 0.57चा कुठं बघायचा आपल्याला, 9 मध्ये बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय 0.57चा किती येतोय, 3793. पण आपल्याला त्याचा मेन डिफरन्स पण पाहायचा आहे, किती, 4 मधला. सो 3793 आणि तुम्ही बघू शकताय 4 मधला मेन डिफरन्स किती आहे, 3 आहे. सो 37 किती झाला, +3 करावं लागेल, 3793 + 3. हे पहा 0.57 म्हणल्यानंतर 0.57चा किती आहे, 3793, हो की नाही. त्याच्यामध्ये मेन डिफरन्स ॲड केला आपण, किती मेन डिफरन्स आहे, 3 आहे. जर ॲड केलं हे तर टोटल आपलं किती येत आहे बघा, 3796 येत आहे, हो की नाही. आणि तुम्ही बघू शकता आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक किती होती मित्रांनो, 12 होती. सो 12 असल्यामुळे डेसिमल पॉईंट काय होईल, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 12 म्हणल्यानंतर डेसिमल पॉईंट काय करावं लागेल, आपल्याला इथंच द्यावा लागेल सुरुवातीला. ठीक आहे. आणि त्यामुळे हा नंबर काय झाला मग, 0.3796. किती आहे, 0.3796. हे आपलं असेल फायनल आन्सर अँटीलॉग त्या नंबरचा. आता आपण टेक्स्टबुकमध्ये बघूया. तर तुम्ही इथं बघू शकताय, पहा 0.3797 आहे, म्हणजे आपला आन्सर 0.3796 आलं होतं. टेक्स्टबुकमध्ये 0.3797 दिलं आहे. सो इट्स ओके, हे आन्सर 100% आपलं करेक्ट आलेलं आहे.